महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खारपाडा टोलनाका आंदोलनाची सांगता, संयुक्त पाहणी व बैठकीनंतर पुढील दिशा ठरणार। खारपाडा टोलनाका येथे मागील 7 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण आज संपन्न झाले। अपूर्ण मुंबई गोवा महामार्गावर सुरू करण्यात आलेला टोल तात्काळ बंद करावा ही या आंदोलनाची प्रमुख मागणी होती। दिनांक 31 मे रोजी मोठ्या संख्येने कोकणकर उपस्थित राहतील या अपेक्षेने आंदोलनासाठी रविवारचा दिवस निवडण्यात आला होता। मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि सुमारे 120 कोकणकरच आंदोलनस्थळी उपस्थित राहिले। तथापि गेल्या 7 दिवसांपासून आंदोलनस्थळी ठामपणे बसलेल्या 3 उपोषणकर्त्यांनी तसेच उपस्थित 120 कोकणकरांनी अत्यंत संयमाने आणि जिद्दीने हा लढा सुरू ठेवला। आंदोलनाला 100% यश मिळाले असे म्हणता येणार नसले तरी प्रशासनाला महामार्गावरील अपूर्ण कामे व त्रुटींची गंभीर दखल घ्यावी लागेल हे या आंदोलनाचे महत्त्वपूर्ण यश आहे। आंदोलनादरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे प्रशासनाने टोल नाका काही काळासाठी बंद ठेवला। आज दुपारी 12 वाजता बंद झालेला टोल सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला। सुरू झालेला टोल नाका तात्काळ बंद करणे ही अत्यंत कठीण प्रक्रिया असतानाही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर प्रभावीपणे बाजू मांडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। दिनांक 1 जून 2026 रोजी संबंधित RO अधिकारी यांच्यासोबत टोल नाक्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। त्यानंतर पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आंदोलनकर्ते यांच्यात उपस्थित महामार्गाची संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे। या प्रक्रियेनंतर पुढील भूमिका निश्चित करण्यात येईल। या संपूर्ण आंदोलनादरम्यान पनवेल पोलीस प्रशासनाने अत्यंत संयमाने, सकारात्मक आणि लोकाभिमुख भूमिका घेत परिस्थिती हाताळली। याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत। आंदोलनस्थळी उपस्थित राहिलेल्या सर्व कोकणकरांचे, विविध सामाजिक संघटनांचे, स्थानिक नागरिकांचे तसेच आर्थिक, मानसिक आणि प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत। आज एकच खंत राहते की जर कोकणकर हजारोंच्या संख्येने एकत्र आले असते तर या लढ्याचा निकाल अधिक वेगाने आणि अधिक प्रभावीपणे लागू शकला असता। मात्र संघर्ष अद्याप संपलेला नाही। हा लढा कोणत्याही व्यक्तीचा नसून कोकणकरांच्या न्याय हक्काचा आहे। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईपर्यंत आणि कोकणकरांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलार, तृप्ती भुईर, पनवेल।